तुम्ही म्हटलं तर लहान मोठे भाऊ आम्ही म्हणून नाही नाही कोणाला विचारा कोण लहान वाटतं मोठं कोण वाटतं त्याला मतदान घ्या या विषयावर तुम्ही जिल्ह्यात कुठे विचारा तुमच्या मतदारसंघातील लोक हे सांगतील ते म्हणतात नकली केस बसवले म्हणतात मान्य गुलाम भाऊ याच्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंना बोलायचंय. मी आता 11 मोजणार आहे. हे लिहित होते कागदावर. जितके जितके पैसे बोलतील तितके तितके पैसे धरणगावला तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे असो मी त्यांच्याशी चिमटा घेतल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही आणि हे आमचं प्रत्येक ठिकाणी चालू असतं. पण हे एक मैत्रीचं नातं म्हणा किंवा मोठ्या भाऊ लहान भावाचं नातं म्हणा हे खेळतं वातावरण आम्ही ठेवत असतो. कारण की नेहमी लोक मग भाषण आपण जर कधी हसण्यासारखं किंवा लोकांना आवडल्यासारखं केलं तर लोक उदार विकल्यासारखं बसलेले असतात आणि मला तसे लोक काही आवडत नाही. असं बसला पावसाळ्यात सारखं तुम्ही काय बोलतो देता आहे ना बा एवढ्या लांबून आलं साला मी 100 किलोमीटर तू बसलाय उदार बोलतो. तुम्ही पण फ्रेश असले पाहिजे मी पण फ्रेश असला पाहिजे तुम्ही पण हसले पाहिजे. असं म्हणतं की हसलं की आयुष्य वाढतं असा इतकं फ्रेश असलं पाहिजे माणसाने आणि त्याच्याकरताच माणसाने जीवन जगलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी पालकमंत्री या नात्याने मंगेश दादा आणि त्यांच्या सगळ्या चमूला खूप खूप शुभेच्छा देतो.